नमस्कार. माझं नाव आशा आहे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आजपासून अधिक मासाला सुरुवात होती. तर अधिक मासालाच पुरुषोत्तम मास किंवा मानमास असेही म्हटले जाते. तर ग्रामीण भागामध्ये याच महिन्याला धोंड्याचा महिना म्हणून ओळखलं जातं. तर धोंड्याचा महिना का म्हटलं जातं त्याची पण एक कथा आहे. धोंड्याचा महिना म्हणजे काय? तर ह्या जो महिना होता अधिक महिना त्याच्यामध्ये कुठलंही लग्न कार्य किंवा कुठलंही शुभ कार्य होत नव्हतं. तर मग म्हणून या महिन्याला काही नाही म्हणून जड महिना म्हणून दगडासारखं म्हणून धोंड्याचा महिना असं नाव पडलं. तर या धोंड्याच्या महिन्यामध्ये ग्रामीण भागामध्ये जावयाला आणि लेकीला घरी बोलावलं जातं. जे काही 3 वर्षामध्ये ज्या मुलींचे लग्न झाले असेल त्यांना त्या लेकी जावयाला घरी बोलावलं जातं. त्यांच्यासाठी जेवण केलं जातं, त्यांचा मानपान केला जातो. त्या जावयाला एखाद्या दागिना किंवा कपडे हे भेट दिले जातात. अनेक भागामध्ये अनारसे करण्याची पद्धत आहे. पण आमच्या नाशिककडे धोंडा केला जातो. धोंडा म्हणजे काय? तर आमच्याकडे पुरणपोळ्या केल्या जातात. तर ते पुरण घालून मोदकसारखं असं गोलाकाराचे ते तळून ठेवले जातात. त्याला धोंडे म्हणतात. तर आता जावई जेव्हा जेवायला येतो, तर त्या जावयाच्या धोंड्यामध्ये पुरणाऐवजी दगड ठेवला जातो. म्हणजे धोंडा, म्हणजे धोंड्याचं जेवण आणि तो जावयाला वाढला जातो. तर हा एक असंच मस्करीचा भाग आहे. तर म्हणून ग्रामीण भागामध्ये धोंड्याचा महिना जास्तच प्रसिद्ध आहे. तर राहिलं तर धोंड्याच्या महिन्यामध्ये अजून काय केलं जातं? तर गंगास्नान. गंगास्नानाने अ, डबल पुण्य मिळतं असं समजलं जातं. आता आपल्या महाराष्ट्रात तर गंगा नाही तर मग गंगास्नान कुठे केलं जातं? तर नाशिक जिल्ह्यामध्ये जी आपली गोदावरी जी त्र्यंबकेश्वरमधून उगम पावते. तर तिथे जाऊन नाशिकला नाशिकला रामकुंडावरती जाऊन अंघोळी केल्या जातात किंवा म्हणजे गंगास्नान केलं जातं किंवा त्र्यंबकेश्वरला जाऊन तिथे कुशावर्तावरती लोक जाऊन अंघोळ करतात आणि त्यालाच अ, गंगास्नान म्हटलं जातं किंवा धोंडा न्हायला गेले असं म्हटलं जातं. तर ग्रामीण भागामध्ये अंघोळीला जायचंय, गंगास्नानला जायचंय, तर धोंडा न्हायला जायचंय असं म्हणतात. तर ह्या महिन्यामध्ये तुम्ही जे काही दान कर्म कराल, जे काही तुम्ही जे बी कराल तुम्ही जप कराल किंवा जे काही कराल, तर त्याचं पुण्य अधिक मिळतं. तर आता या महिन्यामध्ये काही-काही लोक काय करतात, ते एकच वेळेचं जेवण करतात आणि एक वेळ एकभुक्त राहतात. काही लोकं पूर्ण महिन्याभर जेवताना बोलत नाही, म्हणजे मौन राहतात, मौन पाळतात आणि ते मौन पाळतात म्हणजे ते जेवताना बोलत नाही म्हणजे ते त्यावेळेस काय करतात, की देवाचा जप चालू ठेवतात. तर असं म्हटलं जातं, की तुम्ही जेव्हा मौन राहून जेवतात आणि त्यावेळेस प्रत्येक घासाबरोबर जेव्हा तुम्ही देवाचं नाव घेतात, तर तेव्हा तुम्ही जेवले आणि उपाशी बरोबर असतात. म्हणजे देवाचं नाव घेतल्यामुळे तुम्ही जरी जेवले, तरी ते उपाशी असं समजलं जातं. तर म्हणून काही लोकं पूर्ण महिनाभर मौन राहतात. तर काही लोकं काय करतात, ते एखादे त्यांचे जे अ, मंदिर असेल गावातलं किंवा त्यांच्या घराच्या मध्ये पूर्ण महिनाभर अखंड दीप प्रज्वलन करतात, अखंड दिवा लावतात महिनाभर. तर अशा प्रकारे जशी जमेल तशी विष्णूची आराधना करतात. कोणी ची पूजा करतात. रामरक्षा म्हणतात. जे जमेल तशा प्रकारे ह्या महिन्यामध्ये पूजा केली जाते. कारण अधिक म्हणजे तुम्ही जे काही कराल त्याचं अधिक पुण्य मिळतं. जेव्हा नेहमी करता त्यापेक्षा जास्त, डबल. म्हणून जेवढी जमेल तेवढी पूजा करा, जप करा आणि नाहीच काही जमलं तर मानस पूजा करा. आता मानस पूजा म्हणजे काय? तुम्हाला मंदिरात तर जायचंय किंवा तुम्हाला एखादी पूजा करायची पण तुम्हाला वेळ नाहीये, मग तुम्ही करू शकत नाही. मग तुम्ही म्हणून असं समजा की तुम्ही पूजा केली, तुम्ही जप केलाय. ही पण एक मानस पूजा ह्या महिन्यामध्ये केली जाते. तर नामस्मरण करावं. काहीच जमत नाही तुम्हाला, तर तुमच्याकडे वेळच नाहीये, तर धावत पळत तुम्हाला ट्रेन पकडायची आहे किंवा अजून काही कामं सकाळी उठल्याबरोबर जायचंय. तर अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस तुम्हाला जेवढं चालताना करता येईल तेवढं ते नामस्मरण करा. कारण नामस्मरणाचं महत्त्व मोठं आहे. तर अशा प्रकारे हा अधिक मास आता येतोय. तर तुकाराम महाराजांनी बोलले, "नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतीला पापे जन्मांतरीचे." तर बघा जेवढं जमेल तेवढं अधिक मासामध्ये करता येईल तेवढं करा आणि हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.